एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. काही कारणास्तव गावी आलो होतो आणि तिथून मला जायचं आहे खेडला. तर सकाळचे वाजलेत 9, 9:30 वाजले. त्याच्यानंतर मी जाणार आहे माझ्या मित्राच्या घरी, खेडला जाणार आहे. आणि चला बघूया, भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. फायनली माडकीतून निघालो आहे आणि ही बघा मी कशात बसलो आहे. आमच्या इकडे हिला वडाप बोलतात. सर्व प्रकारच्या गाड्या असतात. इथून जेमतेम सावर्डा 3 ते 4 किलोमीटर आहे. परतींचा प्रवास मला ह्या गाडीनं करायचा आहे. त्याच्यानंतर मला एस टी पकडायची आहे पुढे खेडपर्यंत, चिपळूणपर्यंत. चिपळूणवरून दुसरी एस टी पकडेन. हे बघा मस्त अशी सिनरी झाली साईडला. आमच्याच गावातूनही चाललं आहे, फक्त आमची घरं थोडी डोंगराच्या साईडला असल्यामुळे आम्हाला एवढं बाहेर यावं लागतं. आता ही वडापची गाडी किती म्हणाल चार्ज? पहिली तर 10 रुपये घ्यायची, पण आता सर्वच एस टी महामंडळाने पैसे वाढवल्यापासून या गाडीचे पैसे 20 रुपये झाले सर्व सामान्यांसाठी. हे बघा वातावरण, पाऊस पण आताच पडून गेला होता, पण ऊन पण तेवढंच पडलं आहे. ठीक आहे, आता बघा आपण चिपळूणला पुन्हा एस टीत पकडले. पण बाई सॉरी, चिपळूण नाही, सावर्ड्यामध्ये एस टी पकडले आणि एस टीची अवस्था तर एकदम भारी बनाट होती. पूर्ण खडखड 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 आवाज येत होता. त्याच्यानं काय हाडं खिळखिळ होतील अशी. जर मशाज करून कोण झोपला तर त्याच्या पूर्ण बॉडी पेन होईल. वाजले तर 12 वाजायला आले. निघालो होतो सावर्ड्यावरून, आता पोचलो आहे खेडला. इकडे भरपूर गरम आहे. आमच्याकडे भरपूर पाऊस पडतो, म्हणजे सावर्ड्यामध्ये भरपूर पाऊस आहे, खेडला पाऊसच नाही आहे, फुल गरम होते. फायनली मी सचिनच्या गावी पोचलो आहे मोरवंड्यासमोर. आणि माझ्या हा पाठी बघू शकता, तो आबाचा धाबा दिसतोय बघा. त्याच्यासमोर त्याच्या बॅक म्हणजे त्याच्या अपोजिट समोर बरोबर त्याचं खाली अशी घर आहेत उतरडीला. चला, मित्र न्यायला येतोय गाडीवरनं. मित्र येतोय की भाऊ येतोय कोण काय माहीत नाही. सर्व ग्रुप आला आहे मोठा पिकनिकसाठी, त्यांना मी जॉईन होणार आहे आता. पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच की मी बोललो होतो की घरामधून निघताना मी पिकनिकला जातो आहे म्हणून, पण एमर्जन्सीमध्ये घरी जावं लागलं. ठीक आहे, भेटूया, त्यांना पुन्हा जॉईन होतो आहे. चला भेटूया पुढच्या. फायनली खालून गाडी घेऊन येणार आहे म्हणून मी थांबलो जरा टाईमपास करत, कारण खालतून कोण येतच नव्हता. 5-10 मिनटं झालेली, तर काय करावं होतं त्यासाठी थोडासा कॅमेरा घेऊन इकडे तिकडे शूट केलं. त्याचबरोबर मगाशी बोलल्याप्रमाणे हा बघा, हा समोर आहे आबाचा धाबा. हे प्रॉपर लोकेशन आहे. त्याच्यासमोरच सचिनचं एक वाट जाते आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. हे बघा मी ज्या रोडला ओपन इथे, हे मोरवंडे विलेज. आणि हा दिसतोय तो निर्मल ग्रामपंचायत मोरवंडे, तालुका खेड. असं टाइमपास करत उभा होतो. या मुंबई गोवावरून येणाऱ्या गाड्यांचं मोहक दृश्य मला काय टिकता येईल असं वाटत नव्हतं, पण मस्त सिनरी होती म्हणून शेवटी कॅमेरा काढलाच. मस्त येतात त्या गाड्या बघा, दिसतात कशा भारी एकदम. इकडे तर पावसाचा एक थेंब पण नव्हता, पण चिपळूण साईडला भरपूर पाऊस पडत होता, जास्त उकडत होतं. मी एका कॉर्नरला उभा राहून हे प्रॉपर शूट करत होतो. आज सुट्टी असल्यामुळे बाजूच्या शाळेला पण सुट्टी होती. आता माझ्यासमोर बघता येते हे सचिनचं घर आहे. घर भरपूर मोठं आहे. त्याची फ्रंट साईड आहे, एक साईड आहे. त्याच्या पुढे कुठे घरं नाही आहेत. पूर्ण हिरवंगार आहे. त्याचबरोबर हे बघा, ही सचिनच्या घराची राईट साईड आहे. गावामध्ये भरपूर घरं आहेत, पण सर्वच गावांची जी आता व्यथा झालेली आहे बघा, ही बॅक साईड आहे. त्याचबरोबर सर्वच घरांची जी व्यथा झालेली आहे तशीच झालेली आहे. गावात घरं आहेत 20, पण त्यापैकी 10 घरामध्ये माणसं राहतात, ते पण वयस्कर माणसं. हे बघा ऑलमोस्ट बघा, तुम्ही बघू शकता माझ्यासमोर हे दिसते सचिनचं घर आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे मस्त असं सिनरी आहे साईडला, आणि याच्या पुढे घरं नाही आहेत.
भेटूया. बाय. हा ब्लॉग इथंच संपवतो. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय. गुड डे.